हॅलो टू माय वंडरफुल पीपल. मीडियम कोणता आहे विचार ना. हार कसा आहे? तिकडे घेतले. त्याच्या का बोला पंप रूम मध्ये जेव्हा बसलाय. हा चावत नाही ना काका? नाही अजिबात नक्की नाही ना. हा 3 वर्षाचा मुलगा कान खेचतो त्याचा. काय नाही करत. आणि आता 2 पोरी धावतात दुसऱ्या वेळेला. काय नाही करत. तो फक्त स्मेल का घेतो माहिती का? तुमच्या मांजर असू शकते. काय असू शकते? मांजर पाळतात ना काही लोक. त्याच्या जवळ उडी मारतो त्याच्या म्हणजे त्याला हाय काय खरे बघ ना. ब्रोनो हे ब्रोनो जायचं आलायचे दर्शन आहे इकडे घेऊया. तेव्हा पण तोच आहे. आता जो वॉचमॅन येतो त्याला निघून इकडे वॉचमॅन चाबी देतो. चावी घेतली. दुपार टाईम होता काहीतरी. चावी उघडली. दर्शन घ्या. चावी आणून द्या मला. आणि तुम्ही आज भेटले मला. पण आपल्या एवढ्या भागात खंडोबाचं मंदिर नाही आणि झालं ना. आता डायरेक्टली मला असं वाटतं ह्याला आहे. आमचा नैवेद्य असतो ना तेव्हा. हो का? इकडे बंद असल्यानं तर माझ्यात आलं तर केव्हाही दार उघडा आहे. मी इथेच ना? जोशी जोशी हा. बिल्डिंग. ही आता आपल्याला आता वॉचमन आहे ना हा. त्याच सोसायटी त्या सोसायटी. स्नेह मॅडम ऐकवलं का? हा चला. जावा सांभाळून. होय सांभाळून काय एकटाच मगच केली पाहिजे. हो. एकोट जय मल्हार सदानंदाचा. एकोट जय मल्हार सदानंदाचा. हॅलो टू माय वंडरफुल पीपल. ॲक्च्युली आम्ही आज आलो आहे सिऊडला आणि आमच्या अगदी थेट मागे तुम्ही जसं बघितलं असं नाही. आता मी पुढे तुमच्या मंदिरामध्ये एंट्री केली. ॲक्च्युली हे मंदिर जरा जास्ती लवकर बंद झाले आणि आम्ही खूप उशिरा आलो आणि आलो आहे तर उलव्यावरनं सिऊडपर्यंत. त्यामुळे आम्हाला काही कल्पना नव्हती. पण आल्यानंतरनं 1-2 म्हणजे म्हणतात ना एक आजी होत्या. त्यांनी इतक्या हेल्पिंग होत्या त्यांनी पण आमच्याशी म्हणजे गप्पा गोष्टी केल्या आणि इतकं सुंदर बोलत होत्या. इवन हर एज वॉज समथिंग 72च्या होत्या आणि इतक्या एनर्जेटिकली बोलत होत्या की आपल्याला आज होतील. आणि त्यानंतर त्या काकांनी हेल्प केली. ते बोलले की आय बी कॉल दॅट लाईक अ वॉचमॅन आणि त्याला विचारतो त्याच्याकडे कीज असतात तर तुम्ही आतमध्ये जा आणि तुम्ही दर्शन घ्या. खाली हात जाऊ नका बिकॉज एवढा प्रसाद आणला खूप लांबून आला. त्यापूर्वी पण एक कप्पल आलेलं वाटतं आणि ते अक्षरशः दादरवरनं आलेलं. आणि खंडोबाचं हे कसं ना खूप रेअर मंदिर आहे. तुम्हाला बाकी गणपतीचे देवीचे किंवा विठ्ठलाचे पण जागोजागी भेटून जाते नाही का. पण खंडोबाचे थोडेसे रेअर आहेत. त्यामुळे ज्यांचं कुलदैवत आहे त्यांना अक्षरशः कधी कधी थोडंसं लांब जावं लागतं. आता ह्या ऐवजी मला असं वाटतं एक ठाण्याला आणि नंतर मग घनसोलीला पण पुन्हा कुर्ल्याला एक आहे. आणि अशी छोटीच मंदिर आहेत ना. ते इतके दोघं पण हेल्पिंग होते ना. त्यामुळे आम्हाला थोडंसं खरंच हे झालं आज. म्हणजे खरंच आम्हाला वाटलं की आज आमचं काही भेटणार नाही आहे दर्शन. पण झालं देवाकृपेने. नाही मला स्ट्रॉंग फिलिंग होती की भेटणार दर्शन म्हणून त्यासाठी उशिरा आला. आता उशिरा. आता आपल्याला टायमिंग माहीत नाही. त्यांना वॉचमॅनला विचारलं मी. तो बोलतो की लवकर ह्या वेळेला बंद केलं. पण नंतर तो बोलला की चावी असते माझ्याकडे तुम्ही कधीही या. बाजूलाच आहे त्याची सोसायटी तिथे येतो वॉचमॅन. अभिजितच्या घरून अभिजितला पालीचा खंडोबा लागतो. जेजुरीला एकदा विजिट झालेलं आहे आमचं. देन त्याच्यानंतर असं कधी योग आला नाही घडून. त्यामुळे बोललं की आता देवाला जेव्हा थोडंसं कन्व्हिन्स करूया आपणच जाऊन भेट देऊया बाबा आमच्यावर थोडंसं ठेव आशीर्वाद दे पाठीशी उभा राहा असं. होपफुली आम्ही कंटिन्युअसली इन द सेन्स एका वीकमध्ये वन्स इन अ वीक वी विल ट्राय टू बी विजिट हिअर. बघू. काय एवढं लांब जाणं शक्य होत आणि ते इतके हे आहेत ना कॉर्डियल आहेत ना लोक. म्हणजे इतके तुम्हाला खूप वोकल आहेत अँड पीपल आर व्हेरी नाईस टू टॉक. म्हणजे त्यांना अगदी असं होतं की अरे तुम्ही इथे बसलाय तर तुम्हाला दर्शन हवंय. जाऊन बघूया आपण. लगेच दे आर लाईक चावीची अरेंजमेंट वगैरे कोणाकडे काय आहे. अँड दॅट इज द व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की पीपल आर नॉट रिअली इग्नोरिंग वेन इट्स कम टू द
वेन इट्स कम टू द टू बी हेल्प टू समबडी. हंबल नेचर हंबल वाटतो इथला. हां, खूप छान वाटलं. आणि इवन टॉप ऑफ द थिंग काय आहे की दे वुडंट नो टू अस, म्हणजे ते आम्हाला ओळखत नाही आहेत आणि त्यांनी न विचार करता आम्हाला फक्त ह्याच कारणासाठी हे केलं की नाही तुम्हाला भेटेल दर्शन, तुम्ही थोडे 5-10 मिनटं थांबा म्हणून. मी इथून जाणार आहोत राशन भरायला डीमार्टला आणि तिथून मग घरी. मला मोमोज खायचे होते तिकडे गेल्यावरती. खाऊया मोमोज. ऐका ना, मी काय म्हणते, ही जी रेड चटणी असेल ना, जसं टाइम होणार. हां, ते शिजवा आता की वेळ काय झालाय नाही नसते बघू. याच्यामध्ये पोट भरतंय. हां, थंडी वाजायला लागलेलो, थंडी वातावरण छान आहे. मस्त वाटतं ना, पण खरंच छान वाटतं. खाऊन बघ आता. खाऊ गरम असती ना, खूप हे गरम. नको घेऊ तू. हे नको घेऊ. का ते चटणी नको घेऊ. का बाबा? आजी नको म्हटलं. नाहीये, बोलल्या ना त्या, नाहीये. खाऊ यायचं छान. वाव, भारी आहे. जाम क्रंची. त्या पेरी वरी मसाल्याने ना एक वेगळा टेस्ट येतो, आहे की नाही रे? सुपर फ्लेवर आहे. मजा कसली माझ्या थंडीचं एवढं गरम गरम. माझा हात असा आहे, मला माहिती पण नाही आहे. लास्ट टाइम आम्ही स्टेशनच्या बाहेर खाल्लं होतं. कॉस्ट पण जास्ती होती आणि टेस्टलेस होतं. क्रंची इतके टेस्टी लागतात. मला फक्त आय एम जस्ट वेटिंग फॉर द तंदुरी मोमोज. अनफॉर्च्युनेटली आज तंदुरी मोमोज नाहीत त्यांच्याकडे. MNCची गाडी फिरत राहते, त्यामुळे ते बोलले की आम्हाला तेवढासा म्हणजे म्हणतात ना धंदा लावायला भेटत नाही इकडे. अदरवाईज त्यांनी ते मला वाटतं ते ग्रिल इकडे स्टँड केलं असतं आणि त्यांनी रोज हे केलं असतं. आले अजून हे आपले जे काय कुरकुरीत होते ना ते वाले अतिशय, म्हणजे मी काहीतरी वेगळं असं एक्सपिरियन्स केलं. मी यापूर्वी नाही कधी खाल्लेलं. फ्राईड खाल्लेलं आणि फ्राईड पण आहे ना, फ्राईडमध्ये येऊन असं कधीतरी व्हायचं ना की थोडंसं ऑइलचं स्मेल येणं किंवा ओव्हर कुक होणं, ते मला आवडत नव्हतं. मग मी मोमोज हा प्रकारच जास्त हे केला ना. पण मी मगाशी येतो जाताना बघितलं आणि मला टेम्प्ट झालं एकदम. मी म्हणते मला ट्राय करायचं. मी त्याला बोललं की तू डीमार्टला नको आज हे करू, राशन वगैरे बरोबर आपण जाऊन थोडंसं खाऊया बोलू. आणि आपला जो काही माल असतो ना पूर्ण फ्रेश असतो वाटतं. आणि दुसरं म्हणजे संडेला फक्त आम्ही तंदुरी स्पेशल ठेवतो. अच्छा, हां, मग त्याच्यामध्ये ते फक्त संडेलाच असतं का? हां, फक्त संडेला असतात, कारण आमच्या प्री ऑर्डर्स असतात. म्हणजे अच्छा. मंडेपासून आमच्याकडे ऑर्डर्स यायला चालू झालेले असतात की आम्हाला संडेला खायला यायचं. आणि आमचा स्टॉक आहे ना 7:30 ते 9:30 वाजेपर्यंत क्लोज होऊन जातो. अच्छा. तर आम्ही इथेच आहोत आणि आमचं सगळं होममेड आहे. म्हणजे चटणीपासून मोमोज बनवण्यापर्यंत खूप सगळं. fresh आणि दुसरी गोष्ट पहिले तरी स्टीमचे लोक खायचे, आता थोडं फ्राईड कडे थोडे इन्क्लाइन होते आता आम्ही जास्ती. चीजचे पण मोमोज हे ते आता म्हणजे ऍड करत चालल्यात हो, मेन्यू म्हणजे मध्ये. आता- कन्सेप्ट नवीन आहे का हा जो कुरकुरी जो मी काढलाय तो? हो हीच आहे स्वतः. अरे वा. तिने स्वतः केलेले आहेत आणि अजून 4 मोमोज आम्ही जे नवीन ऍड करणार आहोत ते सुद्धा तिने स्वतःच हे केलेले आहे. करा आम्हाला खरंच कळवा. आम्ही खरंच एक येऊन स्पेशल एपिसोड तरी आम्ही ट्राय नक्की करू. नक्की. होममेडच आहे. मी माझी बहीण करते आणि आई असते
आणि भावाची बायको आणि मिस्टर आहेत. आम्ही सगळे मिळून करतो. चांगले ना, छान आहे. व्हिडिओ पण घेतला आणि फोटो पण घेतला त्यांचा. आत्ता जस्ट अराईव्ह झाले आम्ही लोक. खूप लेट झालं आम्हाला यायला आणि आत्ता आम्ही जस्ट डाळ भात टाकलाय. त्या डाळ भातानंतर म्हणजे डाळ अंड शिजवते मी, कारण आता तर एवढ्या रात्रीची भूक पण नाहीये. बाहेर खाऊन आले म्हणून बाहेर खायचं नाही, घरचंच खायचं. बाहेरचं खाल्लं पाहिजे. कसं आहे, बाहेरचं खाल्लं की असं डाळ भात खावं लागतं मग घरी येऊन. बाहेरचं खाल्लं ना मन आनंदी राहतं, वा. मनाच्या हेल्थ साठी चांगलं आहे ते. तुला काय कळतंय? खिशे खाली होतात त्याचं काय? हा, खिशे भरायचे, मग खिशे भरायचे. भरलेलेच खाली होतात. हा, काय नाही, अजून भरायचे. हात काय पैसा ये हात का मेल होता है. मी दुपारीच तो पिक्चर बघितला. बघ का पैसे माहितीये का, लक्ष्मी कधी प्रसन्न होते? बायकोला प्रसन्न ठेवल्यावरती. कळलं का? बायकोला प्रसन्न ठेव, लक्ष्मी आपोआप प्रसन्न राहील. बाकी तुला मोमोज कसे वाटले भोसले? नाही, छान होते मोमोज, खरंच छान होते. ते कुरकुरे मोमोज छान होते. हा, ते कुरकुरे मोमोज लय खरंच छान होते. पण ते कुरकुरे कसले होते? म्हणजे कुरकुरे ते मला वाटतं कॉर्न असतात ना, कॉर्न. हा, कॉर्न वगैरे होते त्याच्यामध्ये पडलेलं. आणि दुसरी गोष्ट काय होतं माहितीये का, त्याची फिलिंग वगैरे छान होती. चला हे पण आवडलं मला. जे आउटर क्रश होतं ना, ते थोडस स्लाइडली त्या लोकांनी फ्राय केलेलं, म्हणजे ओव्हर फ्राय नव्हतं केलं. जेणेकरून मैदा कसा ना ओव्हर फ्राय झाला ना, तो खूप चुवी होऊन जातो खाताना. अक्षरशः मग खूप आपल्याला ते हे करावं लागतं, बाईट घ्यावी लागते असे. पण तसं नव्हतं. खूप छान, म्हणजे परफेक्ट मोमोज मी खाल्ले पहिल्यांदा असं मला वाटतं. अदरवाईज स्टीम मोमोज आपण भरपूर ठिकाणी खातो, ओके ओके लागतात. असं काय म्हणजे तुम्हाला क्रेविंग नाही होणार. पण मला असं वाटतं की तिकडं खाल्लं ना तर क्रेविंग होईल. आणि मला आहे ना ट्राय करायचे. त्या बोलल्या चटणी पण छान होती, अशी फार रनी नव्हती. आणि खरंच हा ते म्हणजे शेजवान टाइप नव्हती ती, अशी गडद वगैरे असते ना, ती बोलली. पण ऍक्च्युली त्यांचं ना स्मॉल हे ना, म्हणजे स्टार्टअप आहे तसं. तर त्यांनी 2 वर्ष झालं ते चालू आहे त्यांचं. पण म्हणतात ना, त्यांनी ऍड करत चाललेत आता हळूहळू. मेन्यू मध्ये जे काही व्हेरिएशन्स असतील त्यांचे, तसे हळूहळू ऍड करत चालले. नवीन. आणि ते पण सोशल मीडिया अवेअर आहेत की लोक कसे त्यांच्याकडे सोशल मीडिया थ्रू क्राऊड कसा येतोय विचार करतात. आणि खरंच आहे, लोकांना कसं ना, मी ते ज्या लोकेशन मध्ये आता ते सध्या व्हॅन उभी केली ना, तिथं बसायला सिटिंग एरिया पण छान दिलेला आहे. छान, त्यांनी एक स्पॉट मस्त निवडलाय त्यांनी. आणि क्लीन राहतात, खूप नीट क्लीन असे असल्यामुळे ते थोडंसं खाण्याची पण थोडंसं हे राहतं. नाही तर बजेट फ्रेंडली पण आहे आणि टेस्टी पण आहे. म्हणून आवडलं मला. हा, टेस्ट खरंच मॅटर होतो मेन म्हणजे ते. आणि मराठी होते ऍक्च्युली. आणि खूप फ्रेंडली बोलले आमच्याशी, खूप फ्रेंडली. म्हणजे ते स्वतःहून खूप ओपनली आपल्याशी आहे की नाही कोऑर्डिनेट करत होते, ते आपल्याशी बोलत होते. त्यामुळे मला ते खूप आवडलं. असे ते बोलले तुमचे फीडबॅक द्या, अजून कोण असेल तर सांगा. म्हणलं नक्की सांगू. अजून एक डिश तिकडे एक राहिले ना आपली टेस्ट करायची, तंदुरी मोमोज. बघू तंदुरीच मोमोज ते बोलले. तंदुरी मोमोज संडेला हे राहतं, संडेचा राहत तंदुरी मोमोज. MNCच्या ते म्हणतात ना, म्युन्सिपाल्टीची जी गाडी असते ना, त्या एका व्हॅनमुळे त्यांना थोडं जरा जास्ती प्रॉब्लेम येतोय. हा तंदूर वगैरे लावायला ते लोक अलाउड नाही करत आहे, किंवा मग पुन्हा व्हॅन तिथून हे करावी लागते, मूव्ह करावी लागते. दॅट इज द वन ऑफ द रिझन की ते नाही लावत आहेत सध्या तरी. तरी पब्लिक येत होती, बऱ्यापैकी पब्लिक येत होती. आणि आज तरी असं काही लय मला वाटत नाही. जा कमी कर. So over here now we are ending our vlog. बोलण्याच्या स्थितीमध्ये तरी मला होत नाही आता नाही जमत आहे, कारण थंडी इतकी पडले. बाहेरून जाऊन आम्हाला भूक पण लागली थोडीशी, जास्ती नाही, पोट भरलेलं होतं. त्यामुळे डाळ अंड आणि भातावरती आम्ही आता
जेवून झोपतोय. सो होप विल वी meet into the next vlog. Hope we will be meet into the next vlog very soon. So be catch it over there to me. And for now, bye. Bye. See you in a next vlog. शिकायला लागला पोरगा.